नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बाळांनो, आज आपण पाहणार आहोत बोर्ड प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा इतिहास राज्यशास्त्र। तर पहा बाळांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला इतिहास हा विषय आपल्याला कशासाठी योजण्यात आलेला आहे। तर इतिहासाचा हा जो काही भाग आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे उपयोजित इतिहास। मग हा जो काही इतिहास आहे हा इतिहास मुळातच कुतूहलाचा विषय, एक छंद म्हणून आपण अनेक जण त्या आवडीच्या विषयाकडे बघतात, पण शालेय जीवनामध्ये तो फार किचकट वाटतो, कारण त्याच्याकडे फारसं पाहावं असं बघितलं जात नाही। पण विशेष लक्ष केंद्रित केले तर पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतील याच्याविषयी माहिती आपल्याला या इतिहासाच्या पुस्तकातून मिळते। रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्टी असो किंवा व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या गोष्टींचा त्या व्यवसायाचा क्षेत्राचा इतिहास असतोच। मग त्या इतिहासाचा ज्ञानाचा आणि व्यवसायाचा कौशल्य वाढीसाठी उपयोग करून आपण पुढील अभ्यास करून घेऊ शकतो। कितीतरी नवीन माहिती आपल्याला या इतिहासाच्या पुस्तकातून जाणवते। आणि राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा म्हटलं तर भारतीय संविधानाची वाटचाल इथपासून ते निवडणूक प्रक्रिया, मग राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील प्रमुख राजकीय पक्ष, त्यांच्या भूमिका, लोकशाही सक्षम करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय चळवळी कशा उभारल्या जातील आणि आपल्या भारतीय लोकशाहीसमोरची आव्हानं कोणती, या सर्वांची चर्चा इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये केलेली आहे। आणि त्यावरती आधारित आहे आपल्या बोर्डाचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा। बाळांनो, घाबरण्याचं अजिबात कारण नाही। वर्षभरामध्ये अभ्यास केला असेल अथवा नसेल, पण इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांचा पेपर एकूण 40 गुणांचा असतो। त्यामध्ये आपल्याला एकूण 9 धडे इतिहासासाठी आहेत आणि हे 9 धडे 28 गुणांसाठी आहेत। मग या 28 गुणांमध्ये आपल्याला नेमके कोणते प्रश्न पाहायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा। राज्यशास्त्र 12 गुणांचं आहे, 5 धडे 12 गुणांसाठी आहेत। मग कोणत्या धड्यावर कितपत लक्ष द्यायचं, त्यातले IMP प्रश्न कोणते याच्याविषयीच आपण पुढं चर्चा करायचे आहे। पण तत्पूर्वी आज आपण पाहणार आहोत इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा बोर्ड प्रश्नपत्रिकेचा आराखडा। बाळांनो, इतिहास हा विषय तसा पाहायला गेला तर किचकट आहे, पण तसं बघायला गेलं तर आपण पूर्णतः लक्ष देऊन अभ्यास केला तर त्याच्यासारखा सोपा सुद्धा कुठला विषय नाही। म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं तो लक्षात ठेवायचा कसा, इथून पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते आत्तापर्यंत बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कोणते प्रश्न परत रिपीट झालेले आहेत, नेमकं काय पाहायचं, कोणता धडा कसा लक्षात ठेवायचा याच्याविषयी व्हिडिओ करणार आहे। तर बाळांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। इतिहास या विषयामधील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा। बघा, यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न दिलेले असतात। 3ही उपप्रश्न लिहिणं आवश्यक असतं। यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑर नाही, म्हणजे जे प्रश्न पडतील तुम्हाला ते लिहावेच लागतात। प्रत्येक विधानासाठी 4 पर्यायी देतात, त्यालाच आपण MCQ टाइप्स क्वेश्चन्स असं म्हणूया। आणि निवडलेल्या योग्य पर्यायांचं विधान पूर्ण करायचं असतं। उत्तराखाली अधोरेखित चिन्ह करायचं, तेव्हा तुम्हाला 1 गुण त्या उत्तरासाठी पडतो। अशा पद्धतीचे 3 प्रश्न 3 गुणांसाठी। प्रश्न क्रमांक 1 अ। प्रश्न क्रमांक 1 ब म्हणजे यामध्ये चुकीची जोडी ओळखून लिहा असा आपल्याला प्रश्न येतो। यामध्ये सुद्धा या प्रकारच्या प्रश्नामध्ये 4 जोड्यांचा एक गट असतो आणि असे 3 गट दिलेले असतात। बघा, एकूण 4 जोड्यांचा गट, असे 3 गट 3 गुणांसाठी दिलेले असतात। 3 बरोबर जोड्या असतात आणि एक चुकीची जोडी असते, त्या चुकीच्या जोडीला ओळखून लिहायचं असतं। यामध्ये आता 2019च्या पुढच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही, फक्त ती तुम्हाला ओळखायची आहे, ओळखून पुढं लिहायची, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही। तर असा प्रश्न क्रमांक 1 ब 3 गुणांसाठी आहे। याचेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रश्न प्रत्येक धड्यांवरचे IMP क्वेश्चन्स काढायचे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2,
दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणत्याही 2 आणि 4 गुणांसाठी प्रश्न आहे, म्हणजे एक प्रश्नाला 2 गुण आहेत. पहा यामध्ये सुद्धा या प्रश्नात 4 वेगवेगळ्या प्रश्न दिलेले असतात. एकूण 3 कृती दिलेल्या असतात. त्यांपैकी कोणत्या पण 2 कृती आपल्याला सोडवायच्या असतात. मग त्याच्यामध्ये कधी तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा असं देतील, किंवा मग एखादी संकल्पना चित्राची कन्सेप्ट असेल, मॅप असेल, आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं असेल रे बाळांनो, तर संकल्पना चित्र पूर्ण करायचं असेल. मग कालरेषा तयार करा, ओघतक्ता तयार करा, अशाही पद्धतीचे प्रश्न येतात. प्रश्न कसेही विचारू देत, आपल्याला उत्तर आलं पाहिजे. त्यानंतर पुढं जाऊया. प्रश्न क्रमांक 2ब, थोडक्यात टिपा लिहा. आता टिपा लिहित असताना तो पॅरेग्राफ वाईज असा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही. एकूण आपल्याला कोणतेही 2 प्रश्न लिहा असं सांगितले 4 गुणांसाठी. विचारतात आपल्याला 3 प्रश्न, त्यांपैकी 2 प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचं असतं तिथं. मग 3 टिपा दिलेल्या असतात, पण त्यापैकी 2 टिपा लिहित असताना किमान आपल्याला 25 ते 30 शब्दांच्या मर्यादा असाव्यात असा अंदाज दिलेला आहे. 2 गुणांसाठी तुमचे 4 पॉईंट यायला पाहिजेत. 4 पॉईंट त्यामध्ये तिथं समाविष्टित झाले पाहिजेत. अशा पद्धतीचं आपलं उत्तर त्या टिपांमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. यामध्येही आपल्याला एकूण 4 विधाने दिलेली असतात आणि त्यांपैकी 2 विधानं आपल्याला लिहायचं असतात. विधानं स्पष्ट करायचं आहे आणि यामध्ये एकूण 4 गुणांचं, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. मग 2 विधानांचं आपल्याला कारण स्पष्ट करायचं असतं. म्हणजे आपल्याला पाठामध्ये कोणत्या पाठात आलेलं, पाठातल्या कोणत्या कितव्या पाठामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याविषयी कोणतं गुणधर्म आहे, त्या उत्तरात किमान आपल्याला एकूण 4 विधानं तुम्हाला करायची असतात, कारणं सांगायची असतात आणि उत्तराचा शेवट हा विधानानंच करायचा असतो. म्हणून अशा पद्धतीनं तर असे हे प्रश्न क्रमांक 3 4 गुणांचा असतो. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 4 हा परिच्छेद देतात. बघा बाळांनो, इतिहासामध्ये परिच्छेद देतात एकूण 4 गुणांसाठी. व तो पाठ्यपुस्तकातीलच 12 ते 15 ओळींचा परिच्छेद असतो. पाठ्यपुस्तकातीलच असतो. त्यामध्ये 1 गुणांचे 2 प्रश्न आणि 2 गुणांचा एक लघुत्तरी प्रश्न असतो आणि तो उतारा व्यवस्थित वाचून आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये उत्तरावरून आलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहावायची असतात. हाचे 4 गुण आहेत. उतारा पाहून त्यातच उत्तरं असतात, फक्त ते आपल्या भाषेत मांडता आली पाहिजेत. त्यामुळे हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, सोडायचा नाही. पुढं जाऊया. शेवटचा प्रश्न इतिहासामधला एकूण 28 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. त्या 28 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 5 हा इतिहास विषयाचा शेवटचा प्रश्न आहे. त्यामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा आणि आपल्याला बघा एकूण 4 प्रश्न विचारतात आणि 4 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला लिहायचे असतात आणि एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न, म्हणजे एक प्रश्न 3 गुणांसाठी असा तो 6 गुणांचा प्रश्न आहे. यामध्ये स्पष्टीकरण करावे लागतं. कधी साम्य आणि भेद तुलनात्मक मुद्दे लिहावे लागतात. कधी तक्त्यांच्या आधारे उत्तरं लिहावी लागतात. हा प्रश्न सखोल विचार करून सोडवायचा असतो. कधी आपल्याला यामध्ये 3 गुणांच्या प्रश्नासाठी किमान तुम्हाला 6 ते 7 मुद्दे लिहिता आले पाहिजेत. 60 ते 70 शब्दांच्या मर्यादा आहेत आणि हा प्रश्न दीर्घ असल्यामुळे तो व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित लिहायचा असतो. तर इथं आपला इतिहास संपतोय बाळांनो. एकूण 28 गुणांचा प्रश्नाचा भाग आराखडा इथं मी समजून दिला. पुढचा जो असतो तो राज्यशास्त्राचा, म्हणजेच आपल्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 9 हे 3ही प्रश्न आपल्याला राज्यशास्त्र विषयाचं असतात. राज्यशास्त्र अवघा 12 गुणांचं आहे, पण ते 12 गुणसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यांपैकी बघा, राज्यशास्त्रातला पहिला प्रश्न म्हणजेच प्रश्नपत्रिकेतला 6वा प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. यामध्ये सुद्धा बाळांनो तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रकाराचा प्रश्न असतो. एकूण 2 विधाने दिली जातात आणि त्या 2 विधानांमधील तुम्हाला योग्य ते उत्तर निवडायचं असतं, पर्याय निवडायचा असतो आणि लिहायचा असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 राज्यशास्त्रातला, विधाने चुकीबरोबर कारण स्पष्ट करा. पहा बाळांनो, इथं चुकीबरोबर हे आपल्याला एखादं वाक्य देतात आणि त्या 3 विधानांपैकी एखादं वाक्य चूक आहे तर का चूक आहे आणि बरोबर आहे तर का बरोबर आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला द्यावं लागतं आणि त्यामुळं त्या उत्तराचा शेवटसुद्धा मूळ विधानानं करावा लागतो. इथंही आपल्याला सखोल अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 अ,
पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक 2 गुणांसाठी आहे. संकल्पना म्हणजेच बाळांनो तुम्हाला तिथं कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात. म्हणजे काय या पद्धतीचा तो प्रश्न आहे. तिथे तुम्हाला 25 ते 30 शब्दांच्या मर्यादा आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी 4 ओळींचा किंवा 4 तुमच्या मर्यादा उत्तरांच्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने त्या संकल्पना स्पष्ट करावयाच्या असतात. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 8ब दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतीही एक 2 गुणांसाठी आहे. इथं मात्र तुम्हाला बघा संकल्पना चित्र देतील, कधी कालरेषा पूर्ण करा देतील, कधी ओघ तक्ता देतील. मग ती आकृतिबंधाचा प्रश्न आहे. व्यवस्थित त्याच्या शाखा उपशाखा उद्दिष्टे वैशिष्ट्ये वंशवृक्ष अशा पद्धतीचे ओघ तक्ते असतात आणि ते तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजेत. उत्तरामध्ये अचूकता पाहिजे. संपूर्ण वाक्य लिहायची गरज नसते. मात्र ते त्यातील कोणतीही एक कृती करणं अनिवार्य आहे. अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असा प्रश्न आहे तो राज्यशास्त्रामधला. त्यानंतर पुढं जाऊया. शेवटचा प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण राज्यशास्त्राला 5 धडे आहेत आणि 5 धड्यांवरचा हा शेवटचा प्रश्न बघा. त्यामध्ये कोणताही एक प्रश्न आपल्याला लिहायचा असतो. एकूण मोठे 2 प्रश्न देतात आणि त्यांपैकी एक प्रश्न आपल्याला दीर्घ असा लिहायचा असतो. यामध्ये आपल्याला उपयुक्तता स्पष्ट करायचं असते, तुलना करायचं असतं किंवा एखादं तुमचं मत व्यक्त करा अशा पद्धतीचा तो प्रश्न दिलेला असतो. 2 गुणांचा तो अवघा प्रश्न, 25 ते 30 शब्दांच्या मर्यादा म्हणजे तुमचे व्यवस्थित 4 पॉईंट त्यामध्ये यायला पाहिजेत. अशा पद्धतीनं राज्यशास्त्राचा सुद्धा 12 गुणांच्या प्रश्नांचा आराखडा इथं संपलेला आहे. तर बोर्डाची प्रश्नपत्रिका इतिहास राज्यशास्त्राची वर्षभर याच्याकडं थोडंसं कमीच लक्ष दिलं जातं मुलांचं आणि यामुळं हा अवघड विषय होऊन बसतो. पण इथून पुढं मात्र आपण नेमके प्रश्न कसे पाहायचे, कमी वेळेमध्ये काय लक्षात ठेवायचं हे पाहणार आहोत. तर बाळांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.